तर या दहशतवादी हल्ल्याचा लावणी कलावंतांकडून देखील निषेध नोंदवण्यात आलाय। हिंदवी पाटीलनं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भर कार्यक्रमात लावणी कलावंतांकडून निषेध करण्यात आला, संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी दौंडमधील भर कार्यक्रमात लावणी कलावंत आणि रील स्टार हिंदवी पाटील हिनं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। यावेळी प्रेक्षकांनी देखील हिंदवी पाटील हिच्या पाकिस्तान विरोधातील घोषणाबाजीला प्रचंड प्रतिसाद देत हिंदवी पाटील हिनं शोक व्यक्त केला। पण कधीच धर्मभेद जातभेद याच्यावरती कोणी बोललं नव्हतं। ना छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते, ना परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, बरोबर ना? समधर्म सर्व समान ह्या गोष्टीवरती चालणारे दोघं, तरी सुद्धा धर्म विचारून जर अशी मारामारी होत असेल, त्यामुळे लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील हिनं देखील आता पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि यावेळी प्रेक्षकांकडून देखील यावेळी हिंदवी पाटील हिला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला आणि यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। तर पहलगाममधील झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आता लावणी कलावंतांकडून देखील व्यक्त करण्यात आला। लावणीच्या भर कार्यक्रमात हिंदवी पाटील हिनं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि यावेळी प्रेक्षकांकडून देखील हिंदवी पाटीलला समान प्रतिसाद हा देण्यात आला आणि दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला। त्यामुळे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि यानंतर संपूर्ण राज्यभरातून असेल देशभरातून असेल या घटनेच्या निषेधार्थ आज अनेक ठिकाणी या गोष्टीचे पडसाद उमटतायत। पण कधीच धर्मभेद जातभेद याच्यावरती कोणी बोललं नव्हतं। ना छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते, ना परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, बरोबर ना? समधर्म सर्व समान ह्या गोष्टीवरती चालणारे दोघं, तरी सुद्धा धर्म विचारून जर अशी मारामारी होत असेल,